520 प्रयोग वरती दिसत आहे आणि अजून दोन्ही कपाट भरलेले देखील आपण आम्ही काय केलं इथे मुलांना उभं राहायला जागा नसते व्यवस्थित आणि इथं काय होतं ज्यावेळेस मुलांना एक प्रयोग आपण सांगत असताना आपण त्यांना हा प्रयोग सांगत असतो तर त्यांचं लक्ष इकडे जातं कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असते लहान मुलांचं. तर मग आम्ही काय पद्धत राबवली 2-4 वर्षापासून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. परिपाठात काय करायचं आठवड्यातून 2 दिवस काय करायचं परिपाठ झाला की त्याच्यामध्ये एक आपला उपक्रम काय एक प्रयोग घेऊन जायचा तिथं ते स्पष्टीकरण सांगायचं व्हिडिओ घ्यायचा अशा पद्धतीने आम्ही ते काम करतो. तर मग आता हे म्हणजे प्रयोग एकदम साधे दिसतात पण शिकण्यासारखं खूप आहे. आता उदाहरणार्थ बघा तुम्हाला एक सांगतो मी हे पिन स्क्रीन नावाचं आहे खिळ्याचं पलंग आहे समजा असं खाली वर जात होतं. आता हे त्रिमितीय आहे 3D म्हणतो ना आपण 3D आकृती तयार होती याच्यात 3D म्हणजे तुम्ही हात ठेवा पाय ठेवा एक वस्तू ठेवा असं मी हात ठेवला आपण तर आपला उंचवटा खोलगटा सगळं दिसेल आपल्याला तुम्ही बघू शकता. मुलांना पण फार आनंद होतो खूप जबरदस्त 3D म्हणजे जसं आहे तसं आता येईल ना तसं हो तुम्ही पण हे करू शकता खूप जबरदस्त म्हणजे आणि हा जो प्रयोग आहे याचा तुम्ही फुगा असा पूर्ण दाबा फुटणार नाही समान प्रेशर सगळीकडून झाल्यामुळं तर ते एक आहे. आणि असे दुर्बीण आहे किंवा आपले अवयव आहेत. त्यानंतर सांगायचं म्हटलं तुम्हाला एक रेझोनन्स फार आवडतो मला प्रयोग आणि खरं जे डोकं चक्रावणार म्हणजे आपण काय म्हणतो त्याला म्हणजे आपल्या मेंदूला चालना देणार एकदम साधं आहे काय वाटतं काय कळतं काही तर रेझोनन्स म्हणून या पारंपरिकला. आता याच्यामध्ये बघा पांढऱ्या पट्ट्या 2 आहे निळ्या 2 आहे आणि लाल 2 आहे त्याचा आकार त्याची लांबी सगळं समान. आता याच्यात असे गंमत आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या पांढऱ्या पट्टीला हे देणार काय देणार ऊर्जा देणार तर त्यावेळेस काय होणार तर त्यावेळेस समान लांबीची समान परिमाणाची समान उंचीची जी पट्टी आहे तीच हलणार बघा तिकडे. आता निळीचं केली तर निळी लाल लाल बघा म्हणजे हे छोटे मोठे प्रयोग आपण त्या ठिकाणी सांगत असतो. त्याच्यानंतर हा एक प्रयोग बघा खूप जबरदस्त आहे तुम्ही खगोलमध्ये बघितला असं पण तिथे चालू नाही आपण त्याचे यंत्र चालू नाही तर इथं काय दाखवते तुम्हाला हे सगळे काय आपले ग्रह चंद्र आपलं उपग्रह तर म्हणा मंगळ म्हणा याच्यामध्ये काय केलं त्यांनी खाली अशा डब्या दिलेल्या याची किती सर्वांना यांनी काय आपल्या समजण्यासाठी केलेले फक्त. आता प्रत्येक ग्रहाची गुरुत्वाकर्षण ही वेगवेगळी असते. पृथ्वीची वेगळी गुरुची वेगळी चंद्राची वेगळी. तर पृथ्वीवर आपलं जे काही वजन आहे ते दुसऱ्या ग्रहात ते येत नाही ते वेगळं त्याची गुरुत्वाकर्षण वेगळी त्याचा आकार वेगळा. तर हे याच्यामधून आपल्याला एक साधं समजणार आहे म्हणजे कसं आता याच्यात किती वजन आहे हे जर करायला गेलं तर ह्या याच्यानुसार करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वीवर जर आपलं 50 किलो असेल तर बुधवर आपलं 19 किलोच असणार ठीक आहे आणि शुक्रवार 45 आणि 5 असणार. सगळ्यात जास्त ज्युपिटरवर 117 किलो म्हणजे इथला 50 किलो तो तिकडं किती वाढला डबल पेक्षा जास्त वाढला. पण ते कसं वजन करायला लावायचं लगेच कळतं आम्हाला हे बघा असं जर केलं ना आपण तर सगळ्यात जास्त वजन कुठेही आपल्याला कळतं. तर तुम्ही कोणतंही त्याचे हे करू शकता कोणतं मॅडम या तुम्ही प्रत्येक म्हणजे मुलांना किती संकल्पना बघायला मिळत आहे आपल्याला होतं एवढं लहानपणी त्याच्यानुसार केलेलं एक समजण्यासाठी ते मॉडेल आहे सध्या पण वजन किती येणार आहे आपलं 50 किलो पृथ्वीवर आहे तर चंद्रावर 19 किलो येणार आहे. गुरुवर चंद्रावर खूप हलकं वाटतंय त्यामुळे शुक्रवार जास्त इथं सगळ्यात जास्त राहणार ज्युपिटर सगळ्यात मोठा ग्रह सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शनी म्हणजे एक खूप जबरदस्त संकल्पना आहे. म्हणजे आपल्या लहानपणी आपल्याला हे भेटलं नाही आपल्या चंद्राच्या कला आपण त्या चंद्राच्या कला फक्त ऐकलेल्या असतात पण याच्यामध्ये आणि आपण जर सूर्य इथं सूर्य होता आता तो याच्यामध्ये गेला होता हा जो सूर्य आहे तर सूर्यामुळं काय होणार आहे एक काय मला तर ही पृथ्वी आहे तर पृथ्वीवर आपल्याला काय होणार आहे ह्या कला बदलणार आहे. मग हे जेव्हा पूर्ण दिसणार आहे पौर्णिमा होणार आहे नंतर मग 8 दिवसांना आपल्याला त्याचा भाग कमी होईल. पुढे बघायला अमावस्या आहे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष हे जे आहे महिन्याभराचं जे काही चंद्राचं हे सगळ्या कला इथं आपण दाखवू शकतो. त्याच्या अजून 2-3 प्रयोग कपाटामध्ये ते पण परिपाठात सांगतो. त्यानंतर बघा हे रस्त्याचं आहे
आता रस्त्याचा विचार केला तर सध्याचा रस्ता विचार केला तर हा जैतापूरचा रस्ता आहे सध्या खराब खडबडीत. हा टापर गावचा आहे पटकन जातो. आता हा मधला कोणाचा असेल कोणी खेडा वगैरे कधी असेल आलापूर वगैरे बरोबर आहे नाही एक सांगायला म्हणजे हे सुसाट वेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी. पण देशावर बघा इथं काय आहे इथं डायरेक्ट उतार आहे बरं का. हे नॉर्मल आहे याची स्पीड याची स्पीड बघा नंतर उचलून घेऊ नाही ही तर अडकते हा बरोबर ती बघ काहीतरी ते मिस नाही झालं ते पण याच्यावर स्पीड सेटिंगचं आहे आणि हे कसं आहे हा थोड्याच आहे पण हे शक्यतो याच्यावर जास्त राहतो कारण की खाली जातो परत स्पीड भेटते असं काय आहे. आणि छोटे बघून वेगवेगळे ते आकृती होताना दिसतात. त्याच पद्धतीने हे बघा हे व्हिस्कोस हा किती स्लो चालला मधला हा पलीकडचा एकदम स्लो चालला त्या लिक्विड नुसार म्हणजे आपल्याला ती व्हिस्कोसिटी त्यांना शिकवता येईल. विश्चंदिता हे काही दिलंय कल्टिवर विश्चंदिता असं आपण कधी शिकलेलोच नाही. आणि प्राणीपेशी असे 7वीच्या सिलेबस मध्ये आहे. हा आता याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आली ठीक आहे. आता याला आपण गती देतोय. आता हे पूर्ण दोरा जर राहिला असता ना तो बराच वेळेस खालीवर गेला असता. किती शिकण्यासारखे मॅडम खूप जबरदस्त म्हणजे आम्हाला